मालेगावनी खूप दिलं. मालेगावचे इतके लोक आले आहेत आज की मला मालेगावचे ऋण कसे फेडू हे माझ्याकडून फेडले जाणार नाही. मैं आपका एहसान नहीं लौटा सकता. ये मोहब्बत, ये प्यार, ये खुलूस, ये भरोसा जो मैं हमेशा कहता हूँ उस शहर ने मुझे दिया है. शहर अजीज़ ने, मंदिरों और मस्जिदों के मीनारों का शहर है, गंगा जमुना तहजीब का शहर है. उस शहर ने मुझे जो कुछ दिया है इंशाअल्लाह मैं कोशिश करता रहूँगा ज़िंदगी भर. मुझसे जो भी बनता है शहर के लिए मैं कर पाऊँ, क्योंकि शहर को बुजुर्ग बच्चे तो छोड़ो, माँ बहनें भी मुझे अपना समझती हैं. सब इतना भरोसा किसी ने नहीं किया मुझ पर, किसी ऑफिसर पे शायद शहर ने न किया हो. और मैं वो खुशनसीब हूँ कि शहर मुझे अभी भी बहुत चाहता है. और कहते हैं कि सगळे मान्यवर, समोर उपस्थित श्रोते नाही म्हणणार मी नागरिक नाही म्हणणार, मी म्हणणार माझे नातेवाईक. मला कारण की नाती असली तरच लोक इतक्या लांबून येतात, इतक्या हाल अपेष्टा सहन करून येतात. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की या संध्याकाळी आणि स्पेशली डुबत्या सूर्याला भेटायला आलेली जी जनता असते ती मनातून खऱ्या अर्थाने प्रेमळ आणि प्रामाणिक असते. उगवत्याला तर सगळे सलाम करतात, पण मी तुम्हाला सांगतो की उगवता सूर्य खूप कमी देतो, डुबता सूर्य सगळं काही देऊन जातो. म्हणून संध्याकाळची वेळ आहे. हरिपाठाने सुरुवात करतो की देवाची ये दारी उभा क्षण भरी, देवाची ये दारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी. संसारी असून सुद्धा तुझ्या जिभेला वेग दे, हरिनामाचा जप कर. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. ज्ञान देव म्हणे व्यासाची एक खुने, द्वारकेचे राणे पांडवा घरी. साक्षात योगेश्वर कृष्ण ज्या पांडवांच्या घरी येऊन राहिला, त्यांनी युद्धामध्ये, चांगल्या वाईटामध्ये, सुखदुःखामध्ये साथ दिली, मदत केली. हे पांडवांच्या बाबतीत घडलं, याचं एकमेव कारण म्हणजे पांडव देवाच्या दारी होते. संस्कार, मंगलाचरण, सत्संग आणि इमानदारी, मनामध्ये प्रेम आणि निर्मळ हृदय, ही याची कारणं म्हणून देव तुमच्या दारी आहे. आणि मी हरिपाठ म्हणतो तर मी सूरे फातिहा नाही विसरू शकत. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिक यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिना सिरातल मुस्तकीम, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन, आमीन. अल्हम्दुलिल्लाह, सारी तारीफ़ें उस खुदा के लिए है, रब्बिल आलमीन, जो सारे आलमों का रब है. आलम म्हणजे जग, आलमों का म्हणजे मल्टिपल जग, सारी कायनात का वो रब है, सगळ्या विश्वाचा तो देव आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली पसायदानात म्हणते, आता विश्वात्मके देवे, हे विश्वांच्या देवा. आमचे संत तेच सांगतात जे पैगंबरांनी सांगितलं, जे कुराण सांगतं. कुराण सेज रब्बुल आलमीन, आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणते विश्वात्मके देवे, हे विश्वांच्या देवा. ही जी तुलना आहे, सगळे संत एकच गोष्ट सांगतात, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिक यौमिद्दीन, इय्याका नअबुदु, मी तुझीच आराधना करतो आणि तुझ्याकडे शरण मागतो. इहदिना सिरातल मुस्तकीम, इहदिना सिरातल, सिरात म्हणजे रस्ता, मुस्तकीम म्हणजे सीधा, मुझे सीधे रास्ते पे चला, मला चांगल्या रस्त्यावर चालव. ह्या संतांनी सांगितल्या, पुराणांनी, कुराणांनी या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी जर हजारो वर्षांपासून आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीन्समधून, आपल्या जनरेशन्समधून आपल्यामध्ये येतात, तर आपल्यामध्ये वाद होण्याचं कसलंही कारण नाही. आणि इथे बाबा नानक कहते, बाबाजी सासरीकाल की एक ओंकार, गॉड इज वन. एक ओंकार सतनाम, ही इज द ओनली ट्रूथ. एक ओंकार सतनाम, करता पूरक, निरपौ, तो निर्भय आहे, निर्वैर, त्याला कोणी शत्रू नाही. अकाल मूरत, इन्फिनाइट, अनादिकालापासून परमेश्वर आहे, तो सृष्टीचा रचयिता आहे, तो चालवणार आहे.
एक ओंकार सतनाम करता पुरख निरपौ निर्वैर अकाल मूर्त अजूनी ही वॉज नॉट बॉर्न ऑफ एनी वूम. त्याला कोणी जन्म दिला. सैभंग गुरुप्रसाद स्वतःचा लाईट आहे त्याला. कहते कि आदि सच पहले सत्य, आदि सच जुगादि सच है भी सच और नानक होची भी सच. कहते सोचे सोची ना होई जे सोची लखवार. सोचे सोची ना होई जे सोची किती शानपण राहू दे तुझ्यात काही कामात येणार नाही. किती हुशार राहा. सोचे सोची ना होई जे सोची लखवार. चुप्पे चुप ना होई जे लाई रहा लिफ्तार. किती ध्यान कर, किती ध्यानमग्न होऊन बस, फरक पडणार नाही. काही आयुष्यात फरक पडणार नाही. चुप्पे चुप्प ना होई जे लाई राहतार. पुकिया पुक ना उतरी जे बन्ना पुरिया पार. तू जवाहरांचे हिऱ्याचे सोन्याचे ढग लावून टाक, तुला पण पर्वत लावून टाक, डोंगराच्या राशीच्या त्या राशी असू देत, तुझी भूक नाही संपणार. सहज सियाणपा लख होई ता इक ना चले नाल. तू कितीही विद्वान असो, सहज सियाणपा लख होई. मैं बरोबर कह रहा बाबूजी. सहज सियाणपा लख होई ता इक ना चले नाल. नऊ किव सचियारा होईये. आता हे सत्य कसं शोधू मी. किव सचियारा होईये किव कुडे टूटे पाल. हे संकट कसं टळेल. तो मग आवाज येतो की हुकुम रजाई चलना नानक लिखिया नाल. त्याच्या मर्जीने चाल तर तुझे सगळे संकट दूर होतील. हुकुम रजाई चलना नानक लिखिया नाल. हा संतांचा देश आहे, हा पैगंबरांचा देश आहे, हा वलींचा देश आहे, हा आमच्या पूर्वजांचा वीरांचा देश आहे. मी जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी आलो, मला आठवतं 9 मे 2023ला, तर लोक येतात गजानन महाराजांचं दर्शन घेतात नेहमी. मी आलो घाटाच्या वरून तिकडून समृद्धीहून, तर मी पहिले जिजाऊंचं दर्शन घेतलं. मी जिजाऊंचा नतमस्तक झालो. महाराजांचं इतकंच पुण्य पावित्र्य आईचं आहे, जिजाऊचं आहे, जिनी महाराष्ट्र घडवला, आणि जिनी शिवाजी राजांसारखा पुत्र घडवला, आणि त्या पुत्रांनी हा महाराष्ट्र बाजीत ठेवला. या संस्कृतीला मी सलाम करतो, आणि माझ्या पोलीस खात्याला सलाम करतो की सुरुवातीला आईवडिलांचे अनंत उपकार आहेत. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं असं ते म्हणतात, परंतु त्यांच्या कर्तव्यातली माया, त्यातलं प्रेम हे आजही आठवतं. वडील गेले, आई आहे, आणि मी खूप नशिबान आहे की आईचं छत्र असावं, वडिलांचं छत्र असावं हे सगळ्यांना वाटतं. परंतु आता तो शेर म्हटला की ऐ जिया माँ बाप के साये की ना कदरी ना कर, धूप काटेगी बहुत जब ये शजर कट जाएगा. तो त्या तसासारखा दुसरा शेर आहे की रहते हैं तेरे साथ फरिश्ते दुआओं के, रहते हैं तेरे साथ फरिश्ते दुआओं के, तू खुशनसीब है कि तेरी माँ जिंदा है, तू खुशनसीब है कि तेरी माँ जिंदा है. ह्या इतकं सुंदर आयुष्य, इतकं सुंदर नशीब, इतकी सुंदर जिंदगी, मी स्वतःला इतका नशिबान समजतो, सुखी समजतो. अक्षरशः मी सुखी आहे. आणि या गोष्टी समाजाने शिकवल्या, माझ्या पोलीस खात्याने शिकवल्या. लोकांचं दुःख जाणून घेणं, लोकांचं डोळ्यातले अश्रू बघणं, त्यांचे अश्रू पुसणं, दीनदलितांवर, पददलितांवर, महिलांवर, कमजोर लोकांवर झालेला अत्याचार दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करणं, आणि त्याच्यानंतर मिळालेलं समाधान हे खऱ्या अर्थाने पसायदान असतं. हे खऱ्या अर्थाने देवाचा प्रसाद असतो. आम्ही कसलीही अपेक्षा न करता हे काम करत गेलो. सगळं काही सुख मिळत गेलं, आनंद मिळत गेला, आणि लोक खूप चांगले आहेत. मी मलकापूरला होतो, भाई इथे बसले, रमेश सिंग दादा आहेत, सगळी मंडळी आहे, पराग सराफ बसले आहेत. माझे अनेक मित्र मालेगावहून आले आहेत, माझे नातेवाईक मालेगावहून आले, माझे नातेवाईक श्रीरामपूरहून आले, येवल्याहून आले, नाशिकहून आले, जळगावहून आले, अमळनेरहून आले, सगळीकडनं लोक आले. सो हे दिस इज समथिंग. मी नेहमी म्हणतो की पोलीस ऑफिसरनी स्पेशली, कारण की पोलीस अधिकाऱ्याचं एक दुर्दैव असतं की तो प्रत्येक वेळी प्रत्येकाला सुखी नाही ठेवू शकत. यू कॅनॉट कीप एव्हरीबडी हॅपी ॲट ऑल टाइम्स. यू कॅन कीप समबडी हॅपी समटाइम्स. कारण की एक फिर्याद असतो, दुसरा आरोपी असतो, तो दोघांमध्ये फरक करून काम करावं लागतं. त्याच्यामुळे 50% लोक तसेही पोलिसांवर नाराज राहतात. म्हणून परंतु लोकांचं मन खूप मोठं आहे. मी मलकापूरला 3 वर्ष काम केलं. मलकापूरला मी काय केलं मला अजूनही कळत नाही, पण लोकांचं मन इतकं सुंदर आहे
की मी तिथून बदली झाल्यावर आजही 20-22 वर्ष बाई आहे तिथे, दामोदर नथमलजी शर्मा असतील, हरिभाऊ पाटील सर असतील, सगळी मंडळी, आणि हे सगळे लोक येऊन माझा वाढदिवस गेल्या 20 वर्षापासून मलकापूरला साजरा होतो. याच्यापेक्षा मोठं सुख काय आहे? याच्यापेक्षा मोठं सुख काय? तुम्ही असाल तेव्हा तुमचा सत्कार आदर होत असेल, त्या गोष्टी ठीक आहे, पण तुम्ही नसताना तुमच्या पाठीमागे लोकांनी प्रेम देणं हे नशिबाचा भाग आहे. मला गेल्या या सर्व्हिसच्या काळामध्ये अनेक शहरांमध्ये फिरलो. मलकापूरनी खूप प्रेम दिलं, श्रीरामपूरनी प्रेम दिलं, आता अंजुमबाई बोलले, अनेक प्रसंग आले, सगळ्यांनी मदत केली. आणि हिंदू मुस्लिम हा भाईचारा जपूनच आम्ही पुढे गेलो. आणि पोलीस तर ते आद्य कर्तव्य आहे, फिरकापरस्ती नाही, न्यायप्रिय असावं, हक पे चलना चाहिए पुलिस को. आणि मी तेच केलं. अनेकदा संकट आली, अनेकदा प्रॉब्लेम झाले, परंतु या गोष्टींकडे लक्ष न देता आपण पुढे जायचं असतं. आणि हे हिंदू मुस्लिम ही गंगा जमुना तहजीब नसेल या देशामध्ये, तर या देशाकडे कोणी कुतूहलाने पाहणारच नाही. मी सांगतो तुम्हाला, कोणी कुतूहलाने पाहणार नाही. लोक सोचते हैं कि इतने मुख्तलिफ मजाहिब के लोग, इतक्या वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, रेसचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक हजारो वर्षांपासून एकमेकांसोबत इतक्या गुण्या गोविंदांनी राहतात कसे, याचं जगाला कुतूहल आहे. म्हणून हा देश मोठा आहे, याचं जगाला कुतूहल आहे. जसं आपल्या, आता एक गंमत सांगतो तुम्हाला, की जसं आपल्या बाबतीमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये युरोपियन्स बघतात, फॉरेनचे लोक बघतात, चला एक आदमी के साथ एक औरत सारी जिंदगी कैसे काट लेती है, हा प्रश्न आहे. आणि त्याहीपेक्षा मोठा प्रश्न की एक आदमी एक औरत के साथ सारी जिंदगी कैसे काट लेता है. याला असं काही नाही. घरात भांडणं आपली पण होतात. माझी पत्नी इथे आहे, आमचे खटपट होतात. घर में बर्तन होंगे तो आवाज तो आएगी, घर में बर्तन होंगे तो आवाज तो आएगी, आवाज होतात, भांडणं होतात, परंतु पुन्हा पाण्यावर काठी मारल्याने काही पाणी तुटत नाही. आणि ही आपली जी संस्कृती आहे तिने आपल्याला हे शिकवलं आहे. आम्ही आमच्या आई बापाकडे पाहिलं, त्यांनी त्यांच्या आई बापाकडे पाहिलं, ते जुळ आले, शादी हो गई, अब मट्टी होंगी तभी अलग होंगे, नहीं तो अलग होने का कोई दूसरा रास्ता नहीं रहता हमको. हे असं आहे. तर एक गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे मी या वयात आलो आता की गंमत सांगू शकतो अशा प्रकारची. मुंबईला खूप बिल्डिंग्स आहेत, सगळ्या मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत, फ्लॅट्स असतात मोठे मोठे, आणि कोणत्या फ्लॅटमध्ये काय चाललं आहे बाजूच्या फ्लॅटला कळत नाही. तर एका बिल्डिंगमध्ये अशा अनेक फ्लॅट्समध्ये कुठून भांडणाचा आवाज येईल, कुठून कुत्र्याच्या भुकाचा आवाज येईल, कुठून म्युझिकचा मोठा आवाज येईल, वेगवेगळ्या फ्लॅट्समधून वेगवेगळे आवाज येत राहायचे. त्या सोसायटीमध्ये एक फ्लॅट असा होता, एकमेव फ्लॅट, त्या घरामधून नेहमी हसण्याचा आवाज यायचा. नवरा बायको दोघंच होते घरात. हंसायचा आवाज, ते बिल्डिंगचे सगळे मेंबर सोसायटीचे म्हणे, साला इनके घर से हमेशा हंसने की आवाज क्यों आती है. आता यांना परेशानी, दुसऱ्याचं सुख सुद्धा सहन होते. इनके घर से हमेशा हंसने की आवाज क्यों आती है. तो बोले यार हम एक दिन इनके घर चलते हैं और इनको पूछते हैं मियाँ बीबी को कि आपके घर से हमेशा हंसने की आवाज़ क्यों आती है. तो एक दिन पहुँचे, डोरबेल दबाई, बीवी ने दरवाज़ा खोला, पीछे उसका शौहर खड़ा था. तो 15-20 लोग देखकर वो भी चौंके. हाँ भाई क्या बात है, क्यों आए. बोले हम आपसे एक बात पूछना चाहते हैं. तो बोले बोलिए ना. तो बोले क्या आपके कभी झगड़े नहीं होते. तो बोले होते हैं ना, क्यों. नहीं. बोले हमको ऐसा लगता नहीं. बोले क्या बात है, ऐसा क्यों पूछ रहे हैं. बोले बाकी हर फ्लैट से कभी रोने की आवाज़, कभी झगड़े की आवाज़, कभी बर्तन की आवाज़, कभी म्यूज़िक की आवाज़, अलग अलग आवाज़ें आते रहती है. आपका एक ही घर ऐसा है जहाँ से हमेशा हंसने की आवाज़ आती है. तो बोले नहीं, झगड़े तो हमारे रोज होते. फिर तो बोले जब इसका निशाना चूकता है तो मैं हंसता हूँ, और जब इसका निशाना लगता है तो ये हंसती है. आता सही लगता. ऐसा होते होते 10 साल हो गए शादी को. तो ये केस अभी कोर्ट में पहुंचा डिवोर्स साठी गेले. कोर्ट में जब हियरिंग हुई तो जज ने पूछा कि हाँ भाई डिवोर्स लेना है. हस्बैंड बोलता हाँ हमको लेना है. बीवी बोलती मुझे भी लेना है. तो बोले क्यों चाहिए डिवोर्स, शादी को कितने साल हो गए. तो बोले शादी को 10 साल हो गए. ठीक है. बोले शादी को 10 साल हो गए. बोले आप क्यों डिवोर्स चाहिए. तो बोले ये मेरे को मारती है. बोले तो बोले शादी को 10 साल हो गए,
मारती कब से है? बोले साहब 4 साल हो गए मार रही है। बोले शादी को 10 साल हो गए, 4 साल से मार रही है, अब डाला क्यों चाहिए? बोले साहब इसका निशाना जो है पक्का हो गया। बोले निशाना पक्का हो गया. तर अशी परिस्थिती. शेवटी कोर्टाने सांगितलं की आप सुला कर लो. आम्ही पण तेच सांगतो नेहमी. कधी डिवोर्सची केस आली तर जनरली आपण सांगतो की तुम्ही दोघं घरी जा, नातेवाईकांना बसवा, बैठक घ्या, पुनर्विचार करा, मग बघू. असं का नाही मत परिवर्तन होतं, कुटुंब तुटू नये यासाठी शासनाचा सुद्धा हा प्रयत्न असतो. कोर्टाने सांगितलं आप लोग घर पे जाओ और सोचो और एक काम करो. बोले आप जहाँ अपने हनीमून पे गए थे शादी के बाद, आप उसी हिल स्टेशन पे चले जाओ, 2-4 दिन वहीं रहो, उसके बाद वापस आओ, उसके बाद बताना. तो ये लोग चले गए. बीवीने कहा की बुकिंग कर लो. आता हस्बंडने बुकिंग करून टाकली नवऱ्याने. तो गेले हिल स्टेशनला. त्याच बोले हम उसी हिल स्टेशन पे जाएंगे, उसी रिसोर्ट में रहेंगे और हम उसी कमरे में रहेंगे जहां हम शादी के बाद रहने के लिए हनीमून पे गए थे. तो वही कमरा लिया, वही होटल, वही रिसोर्ट, वही कमरा. 2-3 दिन तो निकल गए. चौथे दिन बीवी ने खिड़की खोली और अपने हस्बैंड को बताया, सुनो इधर आओ. बोले क्या बात है? तो सामने खिड़की पे एक पेड़ की शाख पे एक तोता मैना बैठे थे. तोता मैना बसले होते. तोता मैना बैठे थे. तो बीवी ने कहा इनको देख रहे हो? बोले हाँ देख रहा हूँ. तुमको कुछ नजर नहीं आ रहा? बोले नहीं. देखो कितना प्यार कर रहे. बोले इतना प्यार कभी हम में होता तो हम कितने खुश होते. देखो कितना एक दूसरे को चाह रहे हैं. और दूसरी बात तुमको मालूम है, पता है तुमको? बोले क्या? हम जब हनीमून पे आए थे बोले तो यही तोता मैना थे. बोले ये वही जोड़ी है. बोले नवरा म्हणतो 1 मिनट रुको. नहीं. बोले तोता वही है. बोले मैना बदल गई है. बोले त्या अशा गमती जमती आयुष्यात घडतात. पण आपण संस्कारांनी आपल्याला बांधलेला आहे. ते जे 7 फेरी आहे हे संस्कार नसते तर ते 770 जरी असते तर 2 मिनिटांमध्ये आपला टांगा पलटी घोडे फरार व्हायला वेळ नसती लागली. या हे मी पोलीसमध्ये आहे म्हणून असे अनेक प्रसंग बघतो आणि याच्यातून या गमती जमती निघतात. आमच्या पोलीस खात्यातही खूप गमती होतात. पोलिसांच्या बायका खूप, म्हणजे आता घरी नवरा जातो कामाला, काय करणार ती बाई? सुशिक्षित असते, मग ती अधिकाऱ्यांच्या बायका स्पेशली. मग ते एखादा बंगला असतो, ते घर असतो सरकारी, मग तो नवरा सांगतो बायकोला, तो बोले मैं बहुत बोर हो जाती हूँ, तुम दिन भर बाहर रहते हो. मग तो सांगतो तिला ठीक है तुम ये बंगले की ये दीवार गिरा दो, यहाँ किचन बना दो, वहाँ भगवान का घर गिरा दो, वहाँ संडास बना दो, वहाँ ड्राइंग रूम तोड़ दो, वहाँ बेडरूम. असे अनेक घर बदलले महाराष्ट्रात. अशा अनेक घरांच्या हालती झालेल्या महाराष्ट्रामध्ये. मला आमच्या एका अधिकाऱ्याने, बुलढाण्यातली गोष्ट आहे, या बुलढाण्यातलीच गोष्ट आहे. एक PSI API होते पोलीस स्टेशनला. तर तो काही कामानी तपासानी बाहेर गेले होते. आता बायकोला काहीच काम नाही. बायकोला आणि ही सत्य घटना आहे, ही बुलढाणा जिल्ह्यातली घटना तुम्हाला सांगतो मी. नाव सांगू शकत नाही पण खरं आहे घटना. तर तो गेला बाहेर. गिनतीची वेळ झाली. गिनती आमचे रोल कॉल असतो संध्याकाळी. साहेब तर तिकडेच, बाईसाहेबने येऊन गिनती घेतली पोलीस स्टेशनची. ठाणेदारच्या बायकोनी गिनती घेतली आणि 2 दिवस सलग गिनती घेतली आणि कर्तव्य वाटप सुद्धा मॅडम करत होत्या. अशी परिस्थिती खात्याची होती कधी कधी. शेवटी ते DYSPना कळलं. DYSP आले, बसले आणि मीटिंग घेतली. कर्मचाऱ्यांच्या मनातली नाराजी काढली आणि तो प्रॉब्लेम सगळा मिटवला. त्या अर्थात तो भाग अलाहिदा. या गमती जमती सगळ्या आहेत. पोलीस खात्याने खूप दिलं, मालेगावनी खूप दिलं. मालेगावचे इतके लोक आलेत आज की मला मालेगावचे ऋण कसे फेडू हे माझ्याकडून फेडले जाणार नाही. मैं आपका एहसान नहीं लौटा सकता. ये मोहब्बत, ये प्यार, ये खुलूस, ये भरोसा जो मैं हमेशा कहता हूँ, उस शहर ने मुझे दिया है. शहर अजीज़ ने, मंदिरों और मस्जिदों के मीनारों का शहर है, गंगा जमुना तहजीब का शहर है. उस शहर ने मुझे जो कुछ दिया है, इंशाअल्लाह मैं कोशिश करता रहूँगा ज़िंदगी भर. मुझसे जो भी बनता है शहर के लिए मैं कर पाऊँ. क्योंकि शहर को, बुजुर्ग बच्चे तो छोड़ो, माँ बहनें भी मुझे अपना समझती हैं सब.
इतना भरोसा किसी ने नहीं किया मुझ पर, किसी ऑफिसर पे शायद शहर ने न किया हो, और मैं वो खुशनसीब हूँ कि शहर मुझे अभी भी बहुत चाहता है। और कहते हैं कि दौलत हो के शोहरत हो क्या नाच करे इस पर, पैसा असो, तुमच्याकडे पॉप्युलॅरिटी असो, या गोष्टींचा काही उपयोग नाही आयुष्यात। दौलत हो के शोहरत हो क्या नाच करे इस पर, कल जाने ये किसकी हो जो आज हमारी है। और दुनिया की ये रंगीनी हर दिन है तरक्की पर, सदियों की ये बुढ़िया है और फिर भी कुंवारी है। ही दुनिया अशीच आहे, करोडो वर्षापूर्वी तयार झाली, करोडो साल पहिले तयार हुई। आम्ही कधी पैदा झालो, होमोसेपियन्स कधी तयार झाला, माणूस कधी तयार झाला, हजारो वर्ष निघून गेले आणि हळूहळू आम्ही चालायला बोलायला दोन पायावर चालायला शिकलो। मी असं समजतो की आज मी रिटायर होतोय, मी खरंच सांगतो, शपथ घेऊन सांगतो की मी अजूनही मला वाटत नाही की मी नोकरी केली, मला अजूनही वाटत नाही। आणि लोक म्हणतात की माझी तब्येत चांगली आहे, माझ्या चेहऱ्यावर चांगला नूर दिसतो, या गोष्टींचा कदाचित तेच कारण आहे की मी कधीही वाटून घेतलं नाही की मी नोकरी करतोय म्हणून। मी फक्त माझा छंद पुरा केला, मी लोकांजवळ गेलो, लोकांशी बोललो, लोकांचं दुःख जाणून घेतलं, मदत करायचा प्रयत्न केला आणि कधीही कुठल्याही गोष्टीचं मी हव्यास केला नाही। मी नेहमी हलका चालणारा माणूस बनलो। मला असं वाटतं की आयुष्यामध्ये तुम्हाला जर चालायचं असेल चांगलं तर तुम्ही हलकं बनलं पाहिजे, कारण की कितीही पैसा असलात, वो कहते हैं कि सिकंदर खुश नहीं लूट कर दौलत जमाने की, सिकंदर खुश नहीं लूट कर दौलत जमाने की, लुटा के माया हस्ती कलंदर रक्स करता है, लुटा के माया हस्ती कलंदर रक्स करता है। जिसके पास हारने को कुछ नहीं वो क्यों भला किसी चीज़ से डरेगा। हमारे यहाँ फ़कीरों ने, संतों ने हमको यही पढ़ाया है। इसीलिए कहते हैं कि ताजदारान देना अमीरान दे, ताजदारान देना अमीरान दे, दिवे जलदे फकीरान दे। दिवे फकीरांचेच जातात देशामध्ये, बाकी तुम्ही कितीही मोठे राजे रजवाडे होऊन गेले असतील, त्यांच्या मजारावर कोणी जात नाही। फकीरांच्या मजारेवर, वलींच्या मजारीवर, संतांच्या समाध्यांवर आज जी गर्दी असते लोकांची, याचं कारण आहे की संतांनी आपल्याला संस्कार दिला। संतांना माऊली उगीच नाही म्हणत आपण, म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी, पण संतांचं जे प्रेम असतं ते हजारो करोडो आयांच्या तुलनेतलं प्रेम असतं, म्हणून संतांना आपण माऊली म्हणतो। मला खूप गोष्टी करायच्या आहेत पण वेळ झाला, सगळ्यांना परतही जायचं आहे। एक मला खात्यात आलो तेव्हा मला बोलता येत नव्हतं, नवीन अधिकारी बुजतात जरा बोलत नाही, मला तेव्हा मी ठरवलं की थोडंफार बोलू। मला उर्दू शिकवली हारून कुरेशी सर, आज असतील सर आलेले, मला त्यांनी उर्दू शिकवली श्रीरामपूरला। त्या उर्दूचं शिक्षण थोडंफार माझ्या वडिलांनी मला दिलं। मी उर्दूची एक खूप छान नजम आहे की उर्दू कशा प्रकारची भाषा आहे। उर्दू ही भारताची भाषा, भारतात जन्मलेली भारताची लेक आहे। आपण समजतो ती मुसलमानांची भाषा आहे, नाही, उर्दू हिंदुस्तानची भाषा आहे। उर्दू इज अन इंडियन लँग्वेज आणि माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मला तसं वाटतं उर्दूचंच माझ्यावर प्रेम आहे, म्हणून मी उर्दू शिकून गेलो सहज। ते म्हणतात की उर्दू है मेरा नाम, उर्दू है मेरा नाम, मैं खुसरो की पहेली। अमीर खुसरोला उर्दूचा फादर म्हणतात, उर्दूला जन्म खुसरोनी दिला। उर्दू है मेरा नाम, मैं खुसरो की पहेली, मैं मीर की हमराज, मैं गालिब की सहेली। उर्दू है मेरा नाम, मैं खुसरो की पहेली, मैं मीर की हमराज, मैं गालिब की सहेली। दक्कन के वली ने मुझे गोदी में खिलाया, सौदा के कसीदों ने मेरा हुस्न बढ़ाया। दक्कन के वली ने मुझे गोदी में खिलाया, सौदा के कसीदों ने मेरा हुस्न बढ़ाया। है मीर की अजमत के मुझे चलना सिखाया, मैं दाग के आंगन में खिली बन के चमेली। उर्दू है मेरा नाम, मैं खुसरो की पहेली। है ज़ौक़ की अजमत के दिए मुझको सहारे, है ज़ौक़ की अजमत। सगळे जे शायर होऊन गेले, ज्यांनी उर्दूला उरूज दिला, उर्दूला इज्जत दिली, त्यांची नावं आहेत। है ज़ौक़ की अजमत के दिए मुझको सहारे, चकबस्त की उल्फत ने मेरे ख्वाब सवारे। फ़ानी ने सजाए मेरी पलकों पे सितारे, और मोमिन ने सजाई मेरे ख्वाबों की हवेली। उर्दू है मेरा नाम, मैं खुसरो की पहेली। गालिब ने बुलंदी का सफ़र मुझको दिखाया, गालिब ने बुलंदी का सफ़र मुझको दिखाया। इकबाल ने आईना हक मुझको सिखाया, और अकबर ने सजाई मेरी बेरंग हथेली। उर्दू है मेरा नाम, मैं खुसरो की पहेली। इतकं
भाषा सुंदर असते आणि ह्या भाषा बहिणी असतात आणि मी तर समजतो की भाषा आमची मराठी आमची आई आहे, उर्दू कोणाची आई आहे. या भाषा एकमेकांच्या आयांना जर इज्जत दिली तर समाजामध्ये भानगडीच होणार नाहीत. मला वाटतं भाषांवरून कंटाळ नको मला. आणि जी भाषा ज्याला शिकायची आहे ती त्याला शिकू द्यावी. तुकाराम महाराज म्हणायचे की आपुलिया बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची. आपुलिया बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची. साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी ऐकविता धनी वेगळाची. साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी ऐकविता धनी वेगळाची. काय म्या पामरे बोलावी उत्तरे. आमच्यात काय आमची काय हैसियत आहे बोलायची, पण तो बोलवून घेईल. काय म्या पामरे बोलावी उत्तरे परी विश्वंभरे बोलाविले. तुका म्हणे कोण जाणे त्याची कळा चालवी पांगुळा पायाविनं. लंगड्यालाही चालवून देईल तो, तर त्याला बोलवून काय कठीण आहे. आणि तुकाराम महाराज ॲक्च्युअली माझे हिरो तुकाराम महाराज आहे. तुकाराम महाराजांनी जो संदेश दिला इतका प्रखर सुंदर असा मार्मिक बोलणारा संत आणि असे समाजाला टोचून बोलणारा समाजाला सरळ करणारा संत कुठेच बघितला नाही. आणि म्हणजे त्यांनी माणुसकीचा मानव्याचा धर्म सांगितला. इतका खरा चांगला सचोटीचा परमेश्वरावर निश्चित विश्वास असणारा आणि पापभिरू सच्चा माणूस आणि परमेश्वर निश्चित भक्ती असल्यामुळे नराचा नारायण कसा झाला याचं उदाहरण तुकारामाच्या चरित्रामध्ये आहे. हे नराचा नारायण होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून की त्यांची एक कल्पना होती तुकाराम महाराज की भारतीय काव्य समीक्षेची 3 कारणं आहेत. प्रयत्न, प्रतिभा आणि प्रसाद. कविता प्रयत्नाने जन्म घेते, प्रतिभेने जन्म घेते, किंवा कविता ही ईश्वराचा प्रसाद असते. तुकाराम महाराजांची जगद्गुरूंची कविता ही ईश्वराचा प्रसाद होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणायचे की प्रसादाची वाणी वदतो उत्तरे. प्रसादाची वाणी वदतो उत्तरे नाही मतांतरे जोडी गेली. आपलं काहीच नाही आहे, त्याचं आहे ते देतो तुम्हाला. जशी पैगंबरांना वही यायची ते द्यायचे, तसं तुकाराम महाराजांना अभंग यायचे. प्रसादाची वाणी वदतो उत्तरे नाही मतांतरे जोडी गेली. अश्रुत हे प्रासादिक कृपा भीक स्वामीची. आणि तुका होनी निराळा अक्षरा अक्षरा वेगळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. हा तुकाराम. या गोष्टी थोड्याफार आपल्यालाही कळतात. हळूहळू जेव्हा आपण कळतो तेव्हा अनुभूती येते की मला काहीतरी येतं आहे, मला बोलता येतं. आणि हे जे बोलायला शिकलो हे सुद्धा पोलीस खात्याने बोलायला शिकवलं. मला आयुष्यामध्ये खूप काही मिळालं आहे. फक्त एकच गोष्ट सांगेन की हा काळ खूप फास्ट आहे. आता टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे. प्रत्येक गोष्टीचा इमिडिएट रिप्लाय आपल्याला पाहिजे असतो. हमको हर चीज़ फौरन चाहिए होती है. लेकिन कुदरत निसर्ग त्याला पेशन्स लागतो. तो आपल्याला संयम शिकवतो. मला तर असं वाटतं की आता नेटफ्लिक्सवर जर 16 सेकंदामध्ये एखादा पिक्चर डाउनलोड झाला नाही तर आपलं डोकं गरम व्हायला लागतं. चाय का बर्तन हम गैस पे रखते हैं, अगर 3 मिनट में उसका उबलना शुरू नहीं हुआ तो हम परेशान हो जाते हैं. सिग्नल पे अगर रुके हम 15-16 सेकंड अगर निकल गए सिग्नल के, उस ग्रीन सिग्नल नहीं मिला हमको, तो हमारा एक्सीलेटर बढ़ाने का दौरा बढ़ जाता है. बार बार हम गाड़ी में एक्सीलेटर दबाने लगते हैं. इतने बेचैन, इतने रेस्टलेस और इतने भयंकर हमारे दिमाग हो गए हैं कि हमारा संयम छूट रहा है, हमारा सब्र छूट रहा है. और अल्लाह ताला फरमाता है कि इन्नल्लाह मा साबरीन. वो ऊपर वाला सब्र करने वालों के साथ है. हा ही जी घाई आहे अननेसेसरी केलेली. म्हणजे निसर्गाचा नियम आहे की एखादं फूल कळी येते, ती तिच्या वेळेत उमलते, तिचं फूल होतं. त्या फुलाला रंग वेळेत चढतो, त्या फुलाला सुगंधसुद्धा त्या पर्टिक्युलर वेळेत चढतो आणि ते फूल कोमेजतं आणि पुन्हा जमिनीवर त्याच्या वेळेत जातं. सो टाईम, ऑल गुड थिंग्स टेक टाईम. चांगल्या गोष्टी घडायला वेळ खूप महत्त्वाचा आहे. आणि कबीरांनी सांगितलं की घाई करू नको. ते म्हणतात की धीरे धीरे रे मना, धीरे धीरे रे मना, धीरे धीरे रे सब कुछ होए. धीरे धीरे रे मना, धीरे धीरे रे सब कुछ होए. माली सीचे 100 घडा पर रुत आए फल होए. मायेने 100 घडे पाणी टाकलं तरी फरक पडणार नाही, रुत आल्यावरच फळ मिळणार आहे. सो पेशन्स इज द की. आपला संयम खूप महत्त्वाचा आहे. आणि हा पेशन्स कदाचित मला भरपूर आहे. मला वाटतं मी DIG झालो असतो, मी IG झालो असतो, DG झालो असतो, शेवटी तर खाली पडायचंच आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणालाच चुकला नाही. और मैं एक बात बता रहा हूँ आपको कि आप कितना भी ऊपर जाओ, तुम्ही कितीही हाइट्स रीच करा,
आसमान में उड़ने वाले पंछी को भी पता होता है कि आसमान में बैठने की जगह नहीं होती, हे त्यालाही माहित असतं. उसको नीचे आना ही पड़ता है, उसको नीचे आना पड़ता है. इसीलिए मैं समझता हूँ कि आज हमारी दीदी आई है, मैं सोनियाताई आई आहे, माझे गांगुर्डे दादा आलेत. मी त्यांना ड्रॉप करायला हॉटेलला चाललो होतो. आमचा विषय निघाला की खुर्चीवर बसायचं की खाली बसायचं. मी म्हटलं ताई खालीच बसलेलं चांगलं, खुर्चीवर बसलं तर पडायची भीती असते, त्याच्यामुळे खाली बसणं कधीही चांगलं आयुष्यामध्ये. तर अशा या गोष्टी आहे. देवानी खूप काही दिलेलं आहे. मला खूप आनंद वाटायच्या खूप संधी देवाने उपलब्ध करून दिल्या, मदत करायची खूप संधी देवाने उपलब्ध करून दिल्या, अन्याय दूर करण्याचे अनेक मौके मला देवाने दिले. आणि हे सगळं करू शकलो म्हणून मी हलका चालतोय. आणि एक सुंदर पुस्तक वाचलं होतं मी, अ ट्रॅव्हलर विदाउट लगेज, बगैर सामान लिया हुआ आदमी. आयुष्याच्या प्रवासामध्ये सामान हातातच नको, कुछ नहीं चाहिए हाथ में, हलका चलो. हलका चलो म्हणजे प्रॉपर्टी, गाडी, सोनं, नाणं, बँक बॅलन्स या गोष्टी तर आहेतच, लेकिन यहाँ पे हलका चलो, हृदयातून हलका चाला. म्हणजे कुछ इस तरह जिंदगी को आसान कर लिया मैंने, किसी से माफी मांग ली तो किसी को माफ कर दिया मैंने. माफी करते चलोगे तो हंसते चलोगे. और मेरे आखिरी बात कह के मैं अभी रुखसत होऊंगा, जेवणाची वेळ झालेली, बराच वेळ झाला. मी सांगतो की आयुष्य असं आहे की तुम्ही त्याच्याकडे पाहून मागे वळून जर बघितलं तो काही मलाल होता आहे, कुठे पश्चाताप होतो, कुठे आनंद होतो. कधी असं वाटतं की हे केलं असतं तर काय झालं असतं, हे केलं असतं तर काय घडलं असतं. म्हणून मी कधीही एखादी गोष्ट करायची होती तर ती करून टाकली, कधी विचार नाही केला. आणि आज त्याच्यामुळे मी इतका सुखी आहे की मागे वळून बघितलं तर मला असं वाटतं की आयुष्यात माझ्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट केलेली आहे, प्रत्येक गोष्ट केली, काहीच सुटलं नाही. म्हणून आता पुढचा प्रवास, बाईजी म्हणे मी उभं राहिलं, आता मी म्हटलं बसून खुर्चीत माणूस पडून जाईल, तो उभं राहिल्यावर तर फारच जोरात पडेल. त्याच्यामुळे हे रस्ते राजकारणी आहेत, ते रस्ते वेगळे जगाचे रस्ते आहेत. मला असं वाटतं की जिंदगी, लाइफ गिव्स यू व्हाट यू डिजर्व, लाइफ डज नॉट गिव यू व्हाट यू लाइक और व्हाट यू वांट. जिंदगी तुमको वो नहीं देती जो तुम चाहते हो, जिंदगी तुमको वो देती है तुम जिसके लायक हो. जिंदगी वो देती है. इसीलिए कहते हैं कि कहाँ आके रुकने थे रास्ते, कहाँ आके रुकने थे रास्ते, कहाँ मोड़ था उसे भूल जा, भूल जा, हल्का चलो. कहाँ आके रुकने थे रास्ते, कहाँ मोड़ था उसे भूल जा, जो मिल गया उसे याद रख, जो नहीं मिला उसे भूल जा. कहाँ आके रुकने थे रास्ते, कहाँ मोड़ था उसे भूल जा, जो मिल गया उसे याद रख, जो नहीं मिला उसे भूल जा. मैं तो गुम था तेरे ही ध्यान में, मैं तो गुम था तेरे ही ध्यान में, तेरी आस तेरे गुमान में. मैं तो गुम था तेरे ही ध्यान में, तेरी आस तेरे गुमान में. सबा कह गई मेरे कान में, मेरे साथ आ उसे भूल जा. सबा कह गई मेरे कान में, मेरे साथ आ उसे भूल जा. किसी आँख में नहीं है अश्के गम, अभी कोई गम और मलाल नहीं, कुठलंही दुःख नाही, आज डोळ्यामध्ये अश्रू नाही. किसी आँख में नहीं है अश्के गम, नौकरी गई तेरे बाद कुछ भी नहीं है कम. किसी आँख में नहीं है अश्के गम, तेरे बाद कुछ भी नहीं है कम. तुझे जिंदगी ने भुला दिया, तू भी मुस्कुरा उसे भूल जा. तुझे जिंदगी ने भुला दिया, तू भी मुस्कुरा उसे भूल जा. और कभी कभी हम सोचते हैं कि यार ये मेरी तकदीर में था तो उसके घर कैसे चला गया, ये मेरे लिए अच्छा था तो उसको कैसे मिल गया. तो कहते हैं कि वो तेरे नसीब की बारिशें, वो तेरे नसीब की बारिशें किसी और छत पे बरस गई. वो तेरे नसीब की बारिशें किसी और छत पे बरस गई. हमको खबर ही नहीं है, दिले बेखबर मेरी बात सुन, तू भी मुस्कुरा उसे भूल जा. दिले बेखबर मेरी बात सुन, तू भी मुस्कुरा उसे भूल जा. सो जिंदगी असं खूबसूरत आहे, आपल्याला समजणारच नाही. हम समजते हैं कि हम ये करें वो करें हे करू. कमी काळामध्ये खूप गोष्टी करायला जातो आणि मुलांवर प्रेशराइज करतो, मुलांना प्रेशर टाकतो. मी आया असतील तर सांगेल प्रेशराइज करू नका पोरांना, उनको जो करना करने दो. उड़ने दे इन परिंदों को आज़ाद, फिजाओं में फराज, जो तेरे होंगे वो लौट के आएंगे किसी रोज. उड़ू दे त्यांना, बच्चों को उड़ने दो. और तुम्हारी नोकरीच्या संदर्भात सांगतो की मी आज आहे उद्या मी नाही, मी आज आहे उद्या मी नाही. उद्या मी या बुलढाण्यामध्ये जर आलो
तो मला खात्री आहे मला 100 घर आहे, मालेगावला गेलो मला 1000 घर आहे, मी कुठेही गेलो मला घर आहे, कारण की हे इथे आहे, कारण की मी हलका चाललो. नाही तर असं असतं की जिथे तुम्ही ऑफिसमध्ये काम केलेलं आहे रिटायर झाल्यावर तुम्ही जर गेले पुन्हा तो तुम्हाला एखादा कप चहा पाजतील पहिल्या आठवड्याला, फिर अगर बार बार तुम वहाँ गए तुमको सलाम दुआ करेंगे, फिर छोड़ देंगे और फिर तुमको कोई मुड़कर भी नहीं देखेगा. एक कब्रिस्तान में कब्र पे लिखा था कि मैं अहम था यही मेरा वहम था, मैं अहम था यही मेरा वहम था. और जिस पेड़ में पत्ते नहीं होते, जो पेड़ सूख जाता है, म्हणजे इव्हन तुमचा उपयोग संपला की तुम्ही संपले, ही जगाची रीत आहे. गाईला दूध असेल तर शेतकरी ठेवतो ना तर खाटी म्हणून विकून टाकतो. किसी भी चीज में माँ का दूध पीना बच्चे का बंद हो गया जिस दिन से माँ की जरूरत जब तक बच्चे को पड़ती है, संवारना, खिलाना, पिलाना, सुलाना, धीरे धीरे बच्चा बड़ा होता तो माँ से दूर होते जाता है, क्योंकि उसकी जरूरतें खत्म होती जाती है, त्याच्या गरजा संपतात. और इसीलिए कहते हैं कि फितूर होता है हर उम्र में जुदा जुदा. फितूर माणसाची टेंडन्सी बा कि फितूर होता है हर उम्र में जुदा जुदा. माँ, खिलौने, माशूका, रुतबा और खुदा, आखिर में वही दिखता है तुम्ही. या गोष्टी आता यावरेल की म्हणून ज्याचा उपयोग नाही तो संपला. म्हणून कायम जगाला देण्यात लायक काहीतरी आपल्याकडे आहे असं माणसाने बघावं. म्हणतं की न रोकी वक्त की गर्दिश न जमाना बदला, न रुकी वक्त की गर्दिश न जमाना बदला. पेड़ सूखा तो परिंदों ने ठिकाना बदला, पेड़ सूखा तो परिंदों ने ठिकाना बदला. आणि आता मला वाटतं माझं भाषण कमी मुशायराच जास्त झाला, पण त्याच्यात जी मजा आहे ती बिकॉज शायरी दिल की अक्कासी आहे. हृदयातल्या सगळ्या गोष्टी थोड्या जुमल्यामध्ये सांगण्यासाठी शायरीसारखं साधन नाही. शेवटचे काही गोष्टी सांगतो, ऐकून घ्या. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला आयुष्याचा अर्थ समजेल. प्रॉपर्टीच्या मागे धावतो, शोहरतच्या मागे धावतो, दुःखी होतो. जिंदगी एक ऐसा प्याला है. तो म्हणतात की प्यास लगी थी गजब की मगर पानी में जहर था. भाई जी, प्यास लगी थी गजब की मगर पानी में जहर था. पीते तो मर जाते, ना पीते तो मर जाते. प्यास लगी थी गजब की मगर पानी में जहर था. पीते तो मर जाते, ना पीते तो मर जाते. बस यही 2 मसले जिंदगी भर हल न हुए. या 2 गोष्टींचं उत्तरच नाही मिळालं. बस यही 2 मसले जिंदगी भर हल न हुए. न नींद पूरी हुई न ख्वाब मुकम्मल हुए. बस यही 2 मसले जिंदगी भर हल न हुए. न नींद पूरी हुई न ख्वाब मुकम्मल हुए. वक्त ने कहा कि काश थोड़ा और सब्र होता. वक्त की किल्लत हो गई, वेळ कमी पडायला लागला. वक्त ने कहा कि काश थोड़ा और सब्र होता. उस सब्र ने कहा काश थोड़ा और वक्त होता. वक्त ने कहा कि काश थोड़ा और सब्र होता. सब्र ने कहा कि काश थोड़ा और वक्त होता. और सुबह सुबह उठना पड़ता है कमाने के लिए साहब. आराम छोड़कर निकलता हूँ आराम कमाने. आराम छोड़कर निकलता हूँ आराम कमाने. और कहते हैं कि दौलत की लगी भूख तो कमाने निकल गए. हम भी ऐसे निकले घर से, माँ बाप घर पे अकेले रहे, आम्ही निघून गेलो. दौलत की लगी भूख तो कमाने निकल गए. दौलत लगी हाथ में तो रिश्ते निकल गए. दौलत की लगी भूख तो कमाने निकल गए. दौलत लगी हाथ में तो रिश्ते निकल गए. बच्चों में रहने की कभी फुर्सत ही न मिली. बच्चों में रहने की कभी फुर्सत न मिली. फुर्सत जब मिली तो बच्चे खुद कमाने निकल गए. फुर्सत जब मिली तो बच्चे खुद कमाने निकल गए. और थका हारा रोज लौटता हूँ वापस घर की तरफ. थका हारा लौटता हूँ रोज वापस घर की तरफ. आज तक ये नहीं समझ पाया कि काम करने के लिए जीता हूँ या जीने के लिए काम करता हूँ. और शिकायतें तो तुझसे बहुत है जिंदगी. खूब कंप्लेंट्स हैं हमसे, हम कभी सुखी नहीं हो सकते. और शिकायतें तो तुझसे बहुत है जिंदगी, पर इसीलिए खुश हूँ कि जितना दिया है तूने वो बहुतों को नसीब नहीं होता. बहुत बहुत शुक्रिया, थँक्यू. मला खूप आभार मानायचे तुमचे. इतकं प्रेम दिलं तुम्ही, लांबून लांबून आले आणि खूप पेशंटली मला ऐकलं. माझी आई इथे आहे, माझा भाऊ इथे आहे, माझी बहीण, दाजी, सगळे नातेवाईक इथे आहेत.
नागपूरहून लोक आले. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. जय हिंद. थँक्यू. आभार प्रदर्शनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय कडासकर साहेबांचे जनसंपर्क